देवाय अथ चतुर्थोऽध्यायः। ऋषय ऊजुः सौम्यवासस्य भार्यायां कस्यां जातः सुदशुगः कथं वा कीदृशो येन पठितेयं सुसंहिता। अयो निजस्त्वया प्रोक्तः तदाचारणिजशुगः सन्देहोऽस्ति महास्तत्र कथयाद्य महामते। गर्भयोगी श्रुतः पूर्वं शुको नाम महातपाः कथं च पठितं तेन पुराणं बहुविस्तरं। सूत उवाच पुरा सरस्वती तीरे व्याससत्यवधीसुतः आश्रमे कलविङ्गौ तु दृष्ट्वा विस्मयमागतः जातमात्रं शिशुं नीडे मुक्तमण्डान् मनोहरं ताम्रास्यं शुभव सर्वाङ्गं पिच्चाङ्गुरविवर्जितं। तौ तु भक्ष्यार्थम् अत्यन्तं रतौ श्रमपरायणौ शिशोञ्जुप्पुडे भक्ष्यं क्षिपन्तौ च पुनः पुनः अङ्गेनाङ्गानि बालस्य कर्षयन्तौ मुदान्वितौ चुम्बन्तौ च मुखं प्रेम्णा कलविङ्गौ शिशो शुभं वीक्ष्य प्रेमाद्भुतं तत्र बाले चडज्जयोस्तदा व्यासञ्छिन्दातुरः कामं मनसा समञ्चिन्तयत् तिरश्चामभियत् प्रेम पुत्रे समभिलक्ष्यते किं चित्रं यन्मनुष्याणां सेवाफलम् अभीप्सताम्। किमेतौ चडकौ चास्य विवाहं सुखसाधनं विरच्य सुखिनौ सा स्यातां दृष्ट्वा वध्वा मुखं शुभम् अथवा वार्धके प्राप्ते परिचर्यां करिष्यति पुत्रः परमधर्मिष्ठः पुण्यार्थं कलविङ्गयोः अर्जयित्वाथवा द्रव्यं पितरौ तर्पयिष्यति अथवा प्रेतकार्याणि करिष्यति यथाविधि अथवा किं गजश्राद्धं गत्वा संवितरिष्यति नीलोत्सर्गं च विधिवत् प्रकरिष्यति बालकः संसारेऽत्र समाख्यातं सुखानामुत्तमं सुखं पुत्रगात्रपरिष्वाङ्गो लालनं च विशेषतः अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैव च पुत्रादन्यतरन्नास्ति परलोकस्य साधनं मन्वादिभिश्च मुनिभिः धर्मशास्त्रेषु भाषितं पुत्रवान् स्वर्गमाप्नोति न पुत्रस्तु कथञ्चन दृश्यतेऽत्र समक्षं तन्नानुमानेन साध्यते पुत्रवान् मुच्यते पापादाप्तवाक्यं च शाश्वतम् आतुरा मृत्युकालेऽपि भूमिशय्यागतो नरक करोति मनसा छिन्दां दुःखितः पुत्रवर्जितः धनं मे विपुलं गेहे पात्राणि विविधानि च मन्दिरं सुन्दरं चेतत् कोऽस्य स्वामी भविष्यति मृत्युकाले मनस्तस्य दुःखेन भ्रमदे यतः अदोऽस्य दुर्गतिर्नूनं भ्रान्तचित्तस्य सर्वदा एवं बहुविधां चिन्तां कृत्वा सत्यवधीसुतः निःश्वस्य च बहुधा क्षोष्णं विमना साम्रभूवः विचार्य मनसात्यर्थं कृत्वा मनसि निश्चयं जगामच्च तपस्तप्तुं मेरुपर्वतसन्निधौ मनसा चिन्तयामास कं देवं समुपास्महे वरप्रदाननिपुणं वाञ्छितार्थप्रदं तदा विष्णुं रुद्रं सुरेन्द्रं वा ब्रह्माणं वा दिवाकरं गणेशं कार्तयीकेकं च पावकं वारुणं तदा एवं चिन्तयस्तस्य नारदो मुनिसत्तमः यदृच्छया समायादो वीणापाणिसमाहितः तं दृष्ट्वा परमप्रीतो व्याससत्यवधीसुतः कृत्वार्घ्यमासनं दत्त्वा पप्रच्छ कुशलं मुनिं श्रुत्वा कुशलप्रश्नं पप्रच्छ मुनिसत्तमः चिन्तारुरोऽसि कस्मात् त्वं द्वैपायनवदस्व मे व्यास उवाच अपुत्रस्य गतिर्नास्ति न सुखं मानसे ततः तदर्थं दुःखितश्चाहं चिन्तयामि पुनः पुनः तपसा तोषयाम्यद्य कं देवं वाञ्छितार्थदम् इति चिन्तारुदोऽस्म्यद्य त्वामहं शरणं गतः सर्वज्ञोऽसि महेर्षे त्वं कथयासु कृपानिधे कं देवं शरणं यामि यो मे पुत्रं प्रदास्यति सूत उवाच इति व्यासेन पृष्टस्तु नारदो वेदविन्मुनिः उवाच परया प्रीत्या कृष्णं प्रविति महामनाः नारद उवाच पाराशर्य महाभाग यत्त्वं पृच्छसि मामिह तमेवार्थं पुरा पृष्टः पित्रा मे मधुसूदनः
ധ്യാനസ്ഥം ച ഹരിം ദൃഷ്ട്വാ പിതാ മേ വിസ്മയം ഗതക പര്യപ്യച്ഛത ദേവേശം ശ്രീനാഥം ജഗതപതിം കൗസ്തുഭോദ്ഭാസിതം ദിവ്യം ശംഖചക്രഗദാധരം പീതാംബരം ചതുർബാഹും ശ്രീവത്സാംഗീതവക്ഷസം കാരണം സർവലോകാനാം ദേവദേവം ജഗദ്ഗുരും വാസുദേവം ജഗന്നാഥം തപ്യമാനം മഹത്തപഃ ബ്രഹ്മോവാച ദേവദേവ ജഗന്നാഥ ഭൂതഭവ്യഭവത് പ്രഭോ തപശ്ചരസി കസ്മാത് ത്വം കിം ധ്യായസി ജനാർദന വിസ്മയോയം മമാത്യർത്ഥം ത്വം സർവജഗതാം പ്രഭുഃ ധ്യാനയുക്തോऽസി ദേവേശ കിഞ്ച ചിത്രമദപരം ത്വന്നാഭികമലാജാത കർത്താഹം അഖിലസ്യ ച ത്വത്ത കോപ്യദ്ദിഗോസ്ത്യത്ര തം ദേവം ബ്രൂഹി മാപതേ ജാനാമ്യഹം ജഗന്നാഥ ത്വാമാദി സർവകാരണം കർത്താ പാലയിതാ ഹർത്ത സമർത്ഥ സർവകാര്യകൃത് ഇച്ഛയാ തേ മഹാരാജ സൃജാമ്യഹം ഇദം ജഗത് ഹരസംഹാരത്തെ കാലേ സോപി തേ വചനേ സദാ സൂര്യോ ഭ്രമതി ചാകേശേ വായുർവാദിശുഭാശുഭഃ അഗ്നിസ്തപ്പതി പർജന്യോ വർഷതി ശത്വദാജ്ഞയാ ത്വം തോ ധ്യായസി കാം ദേവം സംശയോഹം മഹാൻ മമ ത്വമത്വത്തപരം ന പശ്യാമി ദേവം വൈ ഭുവനത്രയേ കൃപാം കൃത്വാ വദസ്യാദ്യ ഭക്തോസ്മി തവ സുവ്രത മഹദാ നൈവ ഗോപ്യം ഹി പ്രായ കിഞ്ചിദ്ദതി സ്മൃതിഃ ത്വച്ചക്രാവചനം തസ്യ ഹരിരാഹ പ്രജാപതിം ശൃണുഷ്വൈകമനാ ബ്രഹ്മൻ ത്വാം ബ്രമീവി മനോഗതം യദ്യപി ത്വാം ശിവം മാം च स्थिति सृष्टन्त्य कारणं तेजानन्दी जना सर्वे सदेवासुरमानुषाः स्रष्टा त्वं पालकश्चाहं हरे संहारकारकः कृदा शक्तेति सन्दर्कः क्रियते वेदपारगैः जगत्संजज्ञने शक्तिर्त्वयि तिष्ठति राजसि स्वातीकी मयि शूद्रे च तामसी परिकीर्तिदा तया विरहितस्त्वं न तल्कर्म करणे प्रभुः नाहं पालयितुं शक्तः संहर्तुं नाभिशङ्करः तदिदीना वयं सर्वे वर्तमान सततं विभो अप्रत्यक्षे च परोक्षे च दृष्टान्तं शृणु सुव्रता शेषे स्वं पर्यङ्गे परतन्त्रो न संशयः तददीनः सदोतिष्ठे काले कालवशं गतः तपश्चरामि सततं तददीनोऽस्म्यहं सदा कदाचित् सखलक्ष्म्याप विहरामि यदा सुगम् कदाचिदानवै सार्धं सङ्ग्रामं प्रकरोम्यहं दारुणं देहदमनं सर्वलोकभयङ्करं प्रत्यक्षं तव धर्मज्ञ तस्मिन्ने कार्णवे पुरा पञ्चवर्षसहस्राणि बाहुयुद्धं मया कृतं तौ कर्णमलौ जौ दुष्टौ दानवौ मदगर्वितौ देवदेव्या प्रसादेन निहतौ मधुकैडवौ तदा त्वया न किं जिज्ञातं कारणं तु परात्परं शक्तिरूपं महाभाग किं पृच्छसि पुनः पुनः यदि च पुरुषो भृत्वा विजरामि महार्णवे कच्छपकोलसिंहश्च वामनश्च युगे युगे न कस्यापि प्रियो लोके तिर्यज्ञो निषु सम्भवः नाभवं स्वेच्छया वामं वरावादिषु योनिषु विहाय लक्ष्म्या सह संविहारं को यादिमत्स्यादिषु हीनयोनिषु शय्यां च मुक्त्वा गरुडासनस्थः करोमि युद्धं विपुलं स्वतन्त्रः पुरा पुरस्तेजशिरोमदीयं गदं धनुर्ज्यास्कनदात् क्वचापि त्वया तदा वाजिशिरो गृहीत्वा संयोजितं शिल्पिवरेण भूयः हयानोऽहं परिकीर्तिनश्च प्रत्यक्षमेतत्तवलोककर्तः विडम्बनेयं किल योगमध्ये कथं भवेन्नात्मपरो यदिन्यात् तस्मान्नाहं स्वतन्त्रोऽस्मि शक्त्यधीनोऽस्मि सर्वदा तामेव शक्तिं सततं ध्यायामि च निरन्तरं नादपरतरं किञ्चित् जानामि कमलोद्भवः इत्युक्तं विष्णुना तेन पद्मयोनेस्तु सन्निधौ नारद उवाच तेन चाप्यहमुक्तोऽस्मि तदैव मुनिपुङ्गव तस्मात् त्वमपि कल्याण पुरुषार्थाप्तिहेतवे असंशयं हृदं भोजे भज देवी पदाम्बुजं सर्वं दास्यति दासा देवी यद्यदिष्टं भवेत् तव सूत उवाच नारदेवैव मुक्तस्तु व्यास सत्यवधी सुतः देवी पादां च निष्णादः तपसे प्रययौ शिगिरौ इति श्रीदेवी भागवते प्रथमस्कन्धे चतुर्थोऽध्यायः सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। थैंक यू।